जय श्रीराम मित्रांनो, चला तर मग आज स्पेशल गणेश चतुर्थी निमित्त खास मस्त पैकी व्हेज पुलाव रेसिपी. चला तर मग तुम्हालाही दाखवतो मस्त पैकी व्हेज पुलाव रेसिपीचा आस्वाद घेणार आम्ही आज पूर्ण फॅमिलीला मस्त पैकी. जय श्रीरामच्या स्पेशल आज व्हेज पुलाव रेसिपी. दालचिनी, लवंग, काळे मिरे, जिरे, एक चक्रफूल, मोठी विलायची, 4 विलायच्या, गरम मसाला, तेजपत्ता, कढीपत्ता, काजू, पनीर, मटर, कोथिंबर, मिरची, शेंग, बटाटा, कोबी, कांदा, लिंबू, ढबू मिरची, गाजर, तांदूळ 1.5 किलो घेतलेला आहे, 2 स्वच्छ तूप. आता कढई ठेवली गॅसवर, तेल टाकलं 5 चमचे, काजू तळून घेत आहे. एक काजू लालसर असे तळून घेतलेले आहे. तेव्हा काजू तळून घेतले लालसर, जास्त करपू द्यायची नाही लालसर. आता पनीर तळून घेत आहे. पनीर बी लालसर तळून घ्यायचं. हे पनीर बी तळून घेतलेलं आहे लालसर. बघा आता पनीर काढून घेत आहे. आता कांदा तळून घेत आहे. व्हेज पुलावच्या वरील सजावटीसाठी असा लालसर कांदा कडक तळून घेतलेला आहे. कांदा काढून घेतो. आता पातेले ठेवले गॅसवर, त्याच्यावर गरम मसाले, पूर्ण खडे मसाले तळून घेत आहे, परतून घेत आहे. व्हेज पुलावसाठी लागणारे खडा मसाला. आता त्यात अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे. पूर्ण तेलामध्ये परतून घेत आहे. आता कांदा टाकतो सर्वप्रथम. कांदा बी असा थोडासा लालसर परतून घेतल्यावर मग भाज्या टाकणार आहे मी. पूर्ण सर्व भाज्या परतून घेणार. आता बटाटा प्रथम. आता सर्व भाज्या एकत्र परतून घेत आहे. हे बघा तेलामध्ये गरम मसाल्याबरोबर पूर्ण भाज्या परतून घेत आहे. सर्व भाज्या मिक्स केलेल्या आहेत. आता हे घ्या सर्व भाज्या. सर्व भाज्या टाकून परतून घेत आहे. हे कोथिंबीर थोडीशी टाकणार आहे. मस्त थोडीशी ठेवली वरनं. हे वाटाणा, हे पनीर तळून घेतलेलं पनीर बी मिक्स करत आहे याच्यात. हे आता पूर्ण तांदूळ मिक्स करत आहे. हे भिजवून ठेवलेलं आपण 1.5 किलो तांदूळ वरनं लिंबू पिळत आहे. चवीसाठी एकदम मस्त भात होत आहे. आता 2 तांबे पाणी टाकलेलं आहे मी. मस्तपैकी असं एक जीव करून घेत आहे मी. फिरून मस्तपैकी एक जीव करून झाकून ठेवतो. आता एक अर्धा तास झाकून ठेवलेला आहे. अर्ध्या तासाने काढलेला आहे. हे बघा कसा मस्त पुलाव झालेला आहे. सुटसुटीत पुलाव मस्त. हे बघा आता ह्याच्यावर सुटसुटीत मस्त सजावट होत आहे. कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर चिरलेली, तळलेला कांदा, लालसर तळलेला कांदा कडक एकदम. वरनं थोडेसे काजू बी सजावटीसाठी काजू तळलेले. हे बघा मस्तपैकी थोडा तूप टाकत आहे वरनं. 4-5 चमचे तूप टाकून मस्त सुटसुटीत पुलाव व्हेज पुलाव होणार आहे. मस्त. तेव्हा थोडंसं केशरी कलर बी मिक्स करत आहे मी. थोडंसं असं मस्त कलर येतो भाताला असा मस्त की एकदम नंबर 1. हे बघा आता झाकून ठेवतो मस्त. आता थोड्या वेळानं मी 10 मिनिटानं बारीक गॅसवर ठेवलेलं. बघा आता कसा झालाय मस्त. मस्त काय मस्त पुलाव झालेला आहे. हा आता अस्वाद घेणार आहे. एकच नंबर पुलाव.